नमस्कार मैत्रिणींनो, शारदाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचे चटणी। आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जेवणासोबत काहीतरी तोंडी लावायला पाहिजे, म्हणून अशी चटपटीत आणि चविष्ट अशी ही कैरीची चटणी आपण बनवू। अत्यंत चविष्ट व तोंडाला पाणी सुटणारी अशी ही चटणी आहे आणि तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी कच्ची कैरी घेतलेली आहे। 2 कैऱ्या घ्यायच्या आहे आपल्याला। इथं कापून घेतलेली आहे मी, तिचे छोटे छोटे काप करून घेतले आहे। ओले नारळ 1 ते 2 तुकडे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची, कोथिंबीर, साखर, जिरे, मोहरी आणि मीठ। या कैरीतले आपण कोय काढून घेतलेली आहे। स्वादानुसार मीठ, 1.5 चमचा आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा जिरे। तर आता हे सर्व मिश्रण आपण बारीक करणार आहोत आणि हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। यामध्ये आपण पुदिन्याची पानं सुद्धा टाकू शकतात, चटणी छान होते। हे मी पाणी न घालता जाडसर तसंच बारीक काढून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून परत आपण एकजीव करून घेऊया। तर आता आपण तडक्याची तयारी, यामध्ये आपण मोहरी तडतडून घेऊया आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पाने। तर हा तडका आपण यामध्ये चटणीमध्ये टाकून घेऊया आणि परत आपण ही मिक्स करून घेऊया। तर तयार आहे आपली अशी चविष्ट व तोंडाला पाणी येणारी अशी चटपटीत ही खमंग चटणी। ही कैरीची चटणी तुम्ही जरूर ट्राय करा, तुम्हाला नक्की। ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद।